सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदेसाठी अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट शरद कांबळे तर पंचायत समितीसाठी अधिकृत उमेदवार अनुराधा पाटील आणि अशोक पाटील यांच्या प्रचाराला आज सुरुवात करण्यात आली. या प्रचार शुभारंभ प्रसंगी कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आदिल फरास यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रथम मारुती मंदिरात दर्शन घेण्यात आलं. त्यानंतर जंदिसो ब्रॉन्झो दर्गा इथं पुष्पहार अर्पण करून सामाजिक ऐक्याचं प्रतीक असलेल्या रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आदिल फरास यांनी सांगितलं की कबनूर परिसराचा सर्वांगीण विकास, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख उमेदवारांच्या माध्यमातून विकासाचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद उमेदवार ॲडव्होकेट शरद कांबळे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत पारदर्शक प्रशासन, मूलभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याचं आश्वासन दिलं. पंचायत समिती उमेदवार अनुराधा पाटील आणि अशोक पाटील यांनीही ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिलिंद कोल्हे, बाळासाहेब देशमुख, श्रीधर देसाई यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रचार शुभारंभामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जोमदार सुरुवात केल्याचं चित्र दिसून आलं. कबनूर जिल्हा परिषदच्या प्रचारास तुम्ही सुरुवात केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे. आज खऱ्या अर्थानं कबनूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही सीटांसाठी आज प्रचार शुभारंभ होतो आहे. जंदी साहेब आणि बोरान साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज आम्ही सुरुवात केलेली आहे. खरं तर राजदादांच्या नेतृत्वाखाली सर्व बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करत आहे. जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचं श्रावणबाळ म्हणून ओळखलं जाणार आहे आणि महाराष्ट्राचा महाडॉक्टर म्हणून ओळखलं जाणार आहे. ते नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुंडलिकरावजी आहेत आमचे ॲडव्होकेट शरद शिंदे आणि अशोकराव पाटील साहेब, आमच्या अनुराधा पाटील साहेब ह्या ताई पंचायत समितीला दोघं उभे आहेत. आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर तुम्ही कामाचा जर अजेंडा बघितला तर निश्चितपणानं सामान्य लोक नजरेसमोर ठेवून मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे या कार्यकर्त्यांसारखे अनेक जण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. सेवा आणि सेवा या हेतूने निश्चितपणानं गोरगरिबाच्या शोषित पीडितांच्या घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आम्ही काम करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार एक मनामध्ये हेतू ठेवून या ठिकाणी बाहेर पडले की निश्चित या प्रभागात या मतदारसंघाचा विकास करायचा. मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू दे किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून असू दे, शेवटी सत्ता ही महत्त्वाची आहे. आणि सत्तेचं राजकारण करत असताना आम्ही सत्तेचा एक मोठं घटक आहे. फायनान्स डिपार्टमेंट आमच्या अजितदादांकडे आहे. आम्ही विश्वास देऊ इच्छितो या मतदारसंघातील सर्व सामान्य लोकांना की अशा पद्धतीनं आपण जर काम केलं आणि आम्हाला जर तुम्ही सपोर्ट केलं तर शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी आणण्यामध्ये आम्हाला सोपं आहे. सत्तेत नसणाऱ्या माणसाला जर तुम्ही दिला तर ते फारसं काय कामाचं होणार नाही. आणि या ठिकाणी या मतदारसंघाचा विकासासाठी, प्रगतीसाठी निश्चितपणानं आपण जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये कबनूर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं असे मी मतदारांना नम्र आवाहन करतो.
आम्ही जबाबदारी घेतो आणि आमदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामधले ज्या काही अडचणी असतील ते 100% मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी आमची सर्व उमेदवार या ठिकाणी कार्यशील राहतील.